महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. जय श्री श्याम. सर्वांना नमस्कार. मित्रांनो, जीवनामध्ये जगत असताना अनेक जबाबदाऱ्या आपल्यावर असतात. मग ते कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, पारिवारिक असतील. आणि हे करत असताना प्रचंड प्रमाणामध्ये तणाव असतो, प्रचंड प्रमाणामध्ये राग असतो, द्वेष असतो मनामध्ये, किंवा सतत आपण चांगलं काही करण्यासाठीची आपली धडपड सातत्याने चालू असते. आणि या संपूर्ण प्रवासामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला साथ असते ती अध्यात्माची, देवाची आणि त्यांच्या भक्तिभावाची. आणि म्हणून आपलं जगणं सुसह्य व्हावं, आपलं जगणं चांगलं व्हावं, आपल्याकडनं काहीतरी चांगलं योगदान होत राहावं, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आणि म्हणून आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अध्यात्माच्या माध्यमातून, देवाच्या भक्तीच्या माध्यमातून आपण देवाकडे साकडं घालत असतो. आम्ही देखील पतंजली योग समिती असेल, भक्तिमार्ग सेवा समिती असेल, श्यामबाबा सेवा समिती असेल, जायंट्स परिवार असेल, किंवा आमचा अभिजित मित्र परिवाराच्या वतीने देखील एक श्याम खाटू नरेश के नाम असा भक्ती गीतांचा, भजनांचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये गुणगुण आणि गुंजन तिवारी या दोघं भगिनी आणि शुभम सेन यांच्या माध्यमातून खाटू नरेशजींच्या अतिशय सुंदर अशा भजनांचा कार्यक्रम होणार आहे. शहादा शहरामध्ये पहिल्यांदाच इतका भव्य कार्यक्रम होतोय. माझी या परिसरातील सर्व बंधूंना, भगिनींना विनंती असेल की आपण सहपरिवार या भजन संध्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. आपण सगळेजण आपल्या या शहाद्या शहराचं, आपल्या या परिसराचं, आपल्या परिवाराचं आणि समाजाचं सतत चांगलं होत राहील याच्यासाठीचं साकडं आपण देवाकडे घालणार आहोत. त्यामुळे आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. शनिवारी सायंकाळी 7 वाजता दिनांक 4 तारखेला विकास हायस्कूल प्रांगण शहादा येथे हा कार्यक्रम आयोजित होतोय. आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा सर्व भाविक भक्तांना विनंती असेल की आपण जास्तीत जास्त संख्येने या भजन संध्याच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या परिसराचं चांगलं होईल, लोकांच्या मध्ये एक सतत सकारात्मक ऊर्जा तयार होईल अशा प्रकारचं वातावरण आपल्या सर्वांना निर्माण करायचं आहे. आपण उपस्थित राहाल ही अपेक्षा करतो. धन्यवाद.